Good morning, students. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss a chapter, Plant Kingdom. मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं बाळांनो? ब्रायोफायटाला सुरू केलं. कुणाला सुरू केलं? ब्रायोफायटाला. त्याच्यात आपण काय बघितलं बेटा? लिव्हरवर्ट्स. काय बघितलं बेटा आपण? लिव्हरवर्ट्स. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? अरे यार, से यस और नो. मग मला सांगा सगळ्यांनी आता, आपण आज काय बघणार आहोत? लिव्हरवर्ट्सची लाईफ सायकल बघणार आहोत. लिव्हरवर्ट्सची काय बघायची आहे? लाईफ सायकल. विदाउट वेस्टिंग टाइम आपल्याला बघायचं आता लाईफ सायकल कशी बघायची. लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय बेटा? आपण डायग्राम ड्रॉ करायच्या. कन्सेप्टला पहिले समजून घ्यायचं काय. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मी आता इथं सिंपल काय केलं बेटा, इथं ही डायग्राम ड्रॉ केली ज्याच्यामध्ये मी दाखवला बेटा हा मार्केन्शियाचा थॅलस. कोणाचा थॅलस दाखवतो बेटा मी इथं? मार्केन्शिया. लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. जिम्मा कप वगैरे मी आता काहीच दाखवणार नाही. हां चलो लक्ष द्या बेटा सगळे. खालून काय आलेत बेटा मला सांगा? हे रायझॉइड आली. मी प्लांट बॉडी इथं काय काय सांगतो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं प्लांट बॉडी मी सांगितली बेटा इथं आहे गॅमेटोफाइट. म्हणजे काय तयार करणारी बेटा मला सांगा? गॅमेट तयार करणारी. ब्रायोफायटामध्ये जमिनीवर उगणारी जी प्लांट बॉडी आहे ती गॅमेट तयार करते डायरेक्ट. म्हणजे प्लांट बॉडीचा असा फॉर्म जो डायरेक्ट गॅमेट तयार करतोय, म्हणून त्याला आपण काय नाव दिलं बेटा? गॅमेटोफाइट. काय नाव दिले बेटा आपण त्याला? गॅमेटोफाइट. म्हणजे ही प्लांट बॉडी जी आपण सांगितली ही काय झाली बेटा मला सांगा? इथं गॅमेटोफाइट झाली. कशी दिसते सांगा बरं बेटा? ही आपल्याला दिसते मल्टी सेल्युलर. कशी दिसते बेटा आपल्याला इथं? मल्टी सेल्युलर. त्याचबरोबर कशी दिसते बेटा आपल्याला सांगा बेटा इथं अजून? नॉन वॅस्क्युलर. कशी बेटा ही? नॉन वॅस्क्युलर. त्याचबरोबर याच्या झायलेम फ्लोएम आहे का? नाही. त्याचबरोबर कशी बेटा ही? फोटोसिंथेटिक. कशी बेटा मला सांगा इथं? फोटोसिंथेटिक. त्याचबरोबर काय बेटा मला सांगा? बघा फोटोसिंथेटिक आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीला आली म्हणून आपण हिला म्हटलो बेटा डॉमिनंट. लाईफ सायकलमध्ये जो भाग पहिले येतो, लाईफ सायकलमध्ये जो भाग पहिले आला आणि जास्त वेळ थांबला, जो भाग पहिले आला आणि जास्त वेळ थांबला त्याला म्हणायचं डॉमिनंट. काय म्हणायचं त्याला? डॉमिनंट. लाईफ सायकलमध्ये जो फॉर्म पहिले आला, इथं गॅमेटोफाइटचा फॉर्म पहिले आला, जास्त वेळासाठी थांबला म्हणून तो डॉमिनंट झाला. म्हणून तो काय झाला? डॉमिनंट. आणि गॅमेटोफाइट कसं आहे बेटा इथं? हॅप्लॉइड. कोणावर डिपेंडंट आहे का? नाही. फोटोसिंथेटिक म्हटलं म्हणजे इंडिपेंडंट. काय झालं मित्रांनो? हा इंडिपेंडंट. आपण याला सिंपल वर्ड वापरला. हा काय आहे? इंडिपेंडंट. समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत? बघा मित्रांनो, आता आपण एक साधी गोष्ट सांगतोय बेटा. या पॉइंटमध्ये आपण काय सांगतोय की जेव्हाही मी असा विचार करेल हा गॅमेटोफाइट मिळाला, पण हा कोण आहे सर? हा कोण आहे सर? आम्हाला समजून सांगा सर हा कोण आहे. मग आता मी काय केलं बेटा, याला समजण्यासाठी इथं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. इथं स्ट्रक्चर ड्रॉ केलं मी ह्या पद्धतीने. ओके, याला मी नाव दिलं बेटा अँथरेडियम. काय नाव दिलं? अँथरेडियम. समजलं बेटा सगळ्यांना इथं? अँथरेडियम. मग याच्यामध्ये हा झाला अँथरेडियम किंवा अँथरेडिया याला म्हटलं जातं. अँथरेडिया असं लिहून देतो बेटा मी तुम्हाला. अँथरेडिया हा काय झाला तर स्टॉक झाला, त्याला नाव द्यायचं बेटा अँथरेडिओफोर. काय नाव द्यायचं? अँथरेडिओफोर. काय नाव द्यायचं? अँथरेडिओफोर. मला सांगा राजा इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? बघा बेटा एनसाइडीत गोल गोल डायग्राम दिली बेटा अँथरेडियमची. असं पसरलेलं जे बेटा ते आर्चिगोनियम दिलेलं आहे, तसंच मी ड्रॉ करतो इथं. आता याच्यामध्ये काय बेटा, याला आपण काय म्हणतो बेटा? इट इज अ मेल थॅलस. काय बेटा? हा मेल थॅलस आहे. म्हणजे याच्याकडनं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार होतोय, याच्याकडनं मेल गॅमेट रिलीज होणार आहे. कोण रिलीज होणार आहे बेटा? मेल गॅमेट रिलीज होणार आहे. समजलं बेटा सगळ्यांना? चला लक्ष द्या बेटा. आता याच्यामधून काय झालंय बेटा, याच्यामधून आपण म्हणतोय की इथं हे गॅमेट्स असतील बेटा. हे सगळे काय आहेत बाळांनो? मेल गॅमेट्स. लक्ष द्या सगळ्यांना. इथं काय सांगतो बेटा मी? हे काय काढलेत बेटा? मेल गॅमेट्स काढले. आणि याला हा फ्लाजेला आहे बेटा. काय बेटा मला सांगा? फ्लाजेला. मग यांचं नाव काय बेटा? हे न्यूक्लियस त्यांच्यामध्ये. याला नाव दिलं आपण अँथ्रोझोआइड्स. काय नाव दिलं आपण याला? अँथ्रोझोआइड्स.
अँथ्रोझोआइड्स नाव दिलं. हा कोण आहे राजा हो? हा आहे मेल गॅमेट. कोण आहे बेटा? हे मेल गॅमेट. आणि हे कसे आहेत बाळांनो? हे बायफ्लॅजेलेट आहेत. कसे आहेत बाळांनो? हे बायफ्लॅजेलेट्स आहेत. अँथ्रोझोआइड जो आहे बेटा याच्याकडे 2 फ्लॅजेला प्रेझेंट आहेत, म्हणून आपण याला नाव दिले बेटा बायफ्लॅजेलेट. ज्या वेळेस हा थॅलस मॅच्युअर झाला याच्यातून अँथ्रोझोआइड बाहेर निघाले. बेटा मी आता काय करतोय, ती हेडिंग पुसून टाकतोय, मला डायग्रामला जागा कमी पडते. ओके बेटा सगळ्यांना? चला लक्ष द्या. मग आता काय? आता इथं आपण काय सांगितलं बेटा? समजा इथं भरून आले असं म्हणतं, रडू लागले संत. म्हणजे काय? महाराष्ट्राची एकच खंत, करोनासाठी रडणं. मग आपण इथं काय सांगितले बेटा? मी हे ढगं काढले. काय काढले बेटा मी इथं? ढगं. आणि मस्त पाऊस पडायला लागला. काय पडायला लागला बेटा इथं? पाऊस पडायला लागला. काय पडायला लागला बेटा इथं? पाऊस पडायला लागला. बरं सो रे मेघा मेघा बरं सो रे. पाऊस पडला बेटा. म्हणजे काय झालं बेटा? तर पावसाच्या पाण्यामध्ये, लक्ष द्या, पावसाच्या पाण्यामध्ये ब्रायोफाइट काय करतात? त्यांच्या गॅमेटला रिलीज करतात. मग इथं काय लिहिलं बेटा मी? लक्ष द्या. मेल गॅमेट, इथं स्टार मारून देतो, नोट बेटा. मेल गॅमेट्स रिलीज्ड इन रेन वॉटर. मेल गॅमेट इज रिलीज इन रेन वॉटर. कशासाठी बेटा? टू फर्टिलाइज. पावसाच्या पाण्यासोबत, सभोवतालच्या पाण्यासोबत, धबधब्याचं पाणी, पावसाचं पाणी, या पाण्यासोबत अँथ्रोझोआइड म्हणजेच काय बेटा? मेल गॅमेट जो असतो तो कंबाईन होतो. मेल गॅमेट काय होतो बेटा? कंबाईन होतो. आता काय झालं सर? मग चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता मी याला काय करतो? लाल लाल कलरचा असं गोल गोल करून देतो, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये कंबाईन झाले असं आपल्याला सांगायला सोपं होऊन जाईल. पावसाच्या पाण्यात कंबाईन झाले आणि मग आता यांची धाव कुणाकडे होणार? मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है, तेरे और मेरे मिलने का मौसम आया है. म्हणजे अँथ्रोझोआइड जाणार आता आर्चिगोनियमकडे, मेल गॅमेट जाणार आता फिमेल गॅमेटकडे. कोणाकडे चालला बेटा? फिमेल गॅमेट. लक्ष द्या बेटा इथं सगळ्यांनी. मग आता आपण काय केलं बेटा? तर आपण इथं काय केलं बेटा? हा थॅलस ड्रॉ केला. हा थॅलस ड्रॉ केला बेटा आपण इथं. बघा सगळ्यांनी इथं व्यवस्थित. पण मग आता हे थॅलस काय सर? तुम्ही 2 थॅलस वेगळे का काढले? वेगळे काढले बेटा आपण. या 2 थॅलसमधून आपण काय केलं बेटा? हा इथं हा फिमेल थॅलस दाखवला बेटा. काय दाखवला बेटा आपण? हा इथं फिमेल थॅलस. प्लांट बॉडी गॅमेटोफाइट, मल्टीसेल्युलर, हॅप्लॉइड, नॉन व्हॅस्क्युलर, फोटोसिंथेटिक, डॉमिनंट, इंडिपेंडंट, सेम कॅरेक्टर. मग आता काय झालं? तर इथं आपण सांगतो बेटा हे मेल गॅमेट कोणाकडे चालले? आर्चिगोनियाकडे चालले. कोणाकडे चालले बेटा इथं? आर्चिगोनिया. फगोनिया, फगोनिया, आर्चिगोनियाकडे चालले. मग हा स्टॉक म्हणजे कोण? तर याला म्हणायचं बेटा आर्चिगोनिओफोर. काय म्हणायचं बेटा याला? आर्चिगोनिओफोर. सिंपल नाव दिलं बेटा आर्चिगोनिओफोर. मला वाटतं आपण अँथ्रिडिया आर्चिगोनिया काल उलटं नाव दिलं, आज जे देतो ते बरोबर आहे बेटा. मग आता काय? मग आता आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं कसं असणार आहे. बरोबर आहे की नाही बेटा? मग हे समजण्यासाठी मी याचं इंटरनल स्ट्रक्चर बघणार. कोणाचं बेटा? आर्चिगोनियाचं. आर्चिगोनियाचं मी काय करतो बेटा? आर्चिगोनियाचं इंटरनल स्ट्रक्चर बघणार. मग सर आर्चिगोनियाचं इंटरनल स्ट्रक्चर कसं दिसतंय? असं दिसतंय. कसं दिसतंय? असं दिसतंय. कसं दिसतंय? असं दिसतंय. कसं दिसतंय? असं दिसतंय. हे आर्चिगोनियाचं एवढं स्ट्रक्चर मी दाखवलं. सर तुम्ही असं स्ट्रक्चर का दाखवलं? का दादा? आपल्याला हे बघायचंय बेटा की हा जो अँथ्रोझोआइड आहे हा कुणाकडे जातोय? या अँथ्रोझोआइडचं कुणाकडे जाणं आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. मग आता काय सर? याच्याकडे इथं असा प्रेझेंट आहे फिमेल सेक्स ऑर्गन आर्चिगोनिया. काय प्रेझेंट आहे बेटा? हा आर्चिगोनिया. काय प्रेझेंट आहे बेटा? हा आर्चिगोनिया. मी तर लिहितो बेटा.
इट इज कॉल्ड ॲज आर्चिगोनियम. काय बेटा हे आर्चिगोनियम. याला काय नाव द्यायचं आर्चिगोनियम. हा काय झाला आर्चिगोनियम. एकापेक्षा जास्त नावं असतील तर त्याला म्हणायचं आर्चिगोनिया. एकापेक्षा जास्त आर्चिगोनियम असतील तर काय म्हणायचं आर्चिगोनिया. एकच आहे तर काय नाव देणार आर्चिगोनियम. काय नाव देणार आर्चिगोनियम. कसा दिसतोय बेटा हे असं याचं स्ट्रक्चर कसं दिसतंय सांगा बरं बेटा मला. इट इज अ फ्लास्क शेप. आर्चिगोनिया कसा दिसतो बेटा मला सांगा इथं फ्लास्क शेप. कसा दिसतो बेटा हा फ्लास्क शेप. बघा किती साधं किती सोप्या पद्धतीने सांगितलंय बेटा मी. लक्षात घ्या सगळ्यांनी इथं साधं आणि सोपं सांगतोय बेटा. म्हणजे काय झालं राजा हो एकदम अँथ्रेडियाचा अँथ्रोझोआइड अँथ्रेडियाचा अँथ्रोझोआइड नेमका जाणार कुठे तो फ्लास्क शेपच्या आर्चिगोनियाकडे जाणार. मोहब्बत बरसा देना तू सावन आया है तेरे और मेरे मिलने का मौसम आया है. म्हणून तो चालला तिला भेटायला आणि म्हणजेच हा गॅमेट चालला बेटा फर्टिलाइज व्हायला. गॅमेट काय करायला चालला बेटा इथं फर्टिलाइज व्हायला. म्हणजे हे पाण्याच्या मदतीने म्हणजे यांच्याकडे फ्लॅजेला प्रेझेंट आहे स्विम करणार पण पाण्याच्या मदतीने. पाणी नाही सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. पाणी नाही सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. जल ही जीवन है. पाणी नाही तर सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. म्हणजे काय नोट बघा कशी टाकतोय बेटा 200 रुपयाची नोट टाकतोय बेटा. लक्ष द्या वाटर. लक्ष द्या वाटर इज इसेन्शियल. वाटर इज इसेन्शियल फॉर कशासाठी वाटर इज इसेन्शियल फॉर कशासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन. वाटर इज इसेन्शियल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. वाटर इज इसेन्शियल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. पाणी पाहिजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी. पाणी पाहिजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी. सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होणार आहे पाण्यामुळे होणार आहे. पाणी त्याला काय करणार एकाकडून दुसरीकडे घेऊन जाणार. हे होत असताना देअरफोर म्हणून काय होणार देअरफोर इट इज कॉल्ड ॲज अ ॲम्फिबियन. काय म्हणतो आपण याला ॲम्फिबियन्स. काय म्हणतो बेटा आपण याला ॲम्फिबियन्स. चला पांडुरंगा परत सांगा. याला जगण्यासाठी ग्रो होण्यासाठी सॉइलची गरज आहे. याला जगण्यासाठी आणि ग्रो होण्यासाठी सॉइलची गरज आहे. जगण्यासाठी ग्रो होण्यासाठी सॉइलची गरज आहे. पण रिप्रोडक्शनसाठी गरजेची काय बेटा पाणी. याला जमीन पण पाहिजे याला पाणी पण पाहिजे. जमीन नसेल तर हा ग्रो होणार नाही पण पाणी नसेल तर हा रिप्रोडक्शन करणार नाही. जर पाणी नसेल तर हा सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार नाही. म्हणजे काय झाले म्हणजे याचा अर्थ असा झाला दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. काय म्हणतो बेटा आपण त्याला ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत. काय नाव दिलं बेटा आपण त्याला ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम नाव दिलं. येतं आहे बेटा सगळ्यांच्या लक्षात इथपर्यंत. मग आता काय झालं सर पुढे. मग आता आपण सांगितलं बेटा मी आता इथं काय करणार फक्त एकाच स्ट्रक्चरला दाखवणार. मी इथं फक्त काय करणार या एकाच स्ट्रक्चरला दाखवणार. सर का अरे जागा नाही ना दादा जागा नाही ना आपल्याला म्हणून तर करावं लागतं बे. इकडं लक्ष द्या रे. मग आता लक्ष द्या रे. आता आता लक्ष द्या रे. कसं काय बघता इकडंच बघतात काय बघतात लय भारी बघतात काय आहे. अरे दादा 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 इकडं लक्ष द्या रे दादा. इकडं इकडं बघा रे दादा काय आहे. आपण इथं एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे. नंतर त्याला मी डिटेलमध्ये घेणार आहे. आता त्याची आपल्याला गरज नाही. हा काय काढलाय सर. हा जो गोल गोल दिसतो आहे त्याला एग असे म्हणावे. त्याला काय म्हणावे एग असे म्हणावे. तुम्हाला चांगलं समजावं म्हणून इथं मी आणला
अँथ्रोझोआइड काय आणला, अँथ्रोझोआइड पाण्याच्या मदतीने तो गेला तिच्याकडे, पाण्याच्या मदतीने गेला तिच्याकडे आणि होणार फर्टिलाइज. काय होणार, फर्टिलाइज. काय होणार, फर्टिलाइज. हा काय बेटा इथं अँथ्रोझोआइड. काय बेटा हा अँथ्रोझोआइड्स. यालाच आपण म्हणतो बेटा स्पर्म. काय म्हणतो आपण याला, स्पर्म. काय म्हणतो आपण याला, स्पर्म. म्हणजे इथं काय झालं बेटा, फर्टिलायझेशन. काय झालं मित्रांनो इथं, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कुठे होतंय बेटा, मग मेल थॅलसवर होतोय का फिमेल थॅलसवर होतंय. फर्टिलायझेशन इज ऑकर्ड इन फिमेल थॅलस. फर्टिलायझेशन ऑकर इन फिमेल थॅलस. फर्टिलायझेशन कुठे होणार, फिमेल थॅलसमध्ये. कुठे होणार, फिमेल थॅलसमध्ये. फर्टिलायझेशन होणार फिमेल थॅलसमध्ये. समजला बेटा सगळ्यांना हा पार्ट से येस ऑर नो. पण बघा 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 किती महत्त्वाची गोष्ट आहे. फर्टिलायझेशन होणार पण काय तयार होणार, फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन झालं. हां चला लक्ष आहे बेटा सगळ्यांनी. हे जसं डार्क होऊन गेलं आहे माझ्याकडनं, मी याला हळूहळू हळू पुसून बरोबर करून देईल बेटा. आता लक्ष द्या, जेव्हाही फर्टिलायझेशन होतं तेव्हा इथं काय तयार होतं बेटा, झायगोट. काय तयार होतो, झायगोट. काय तयार होतो, झायगोट. म्हणजे हा इथं काय तयार झाला आहे, झायगोट. म्हणजे आतापर्यंत बघितलेलं एकदा परत बघावं माझी अशी इच्छा आहे. तुम्ही पण बघूयात बेटा परत. काय शिकलो बाळांनो आपण आतापर्यंत, बघा बरं बेटा. इथं सगळ्यात पहिले मी घेतला बेटा मेल थॅलस. सगळ्यात पहिले काय घेतला बेटा आपण इथं, मेल थॅलस घेतला. काय घेतला बेटा आपण इथं, मेल थॅलस घेतला. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा इथं, तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की हा मेल थॅलस जो होता तो मेल थॅलस असो किंवा फिमेल थॅलस असो, इथं दोन वेगळे थॅलस आले. मेल थॅलस वेगळा ग्रो झाला, फिमेल थॅलस वेगळा ग्रो झाला. मेल थॅलस वेगळा ग्रो झाला, फिमेल थॅलस वेगळा ग्रो झाला. म्हणून याला म्हणतात बेटा हेटेरोथॅलिक. काय म्हणतो आपण याला, हेट्रोथॅलिक. म्हणजे काय सर, हेट्रोथॅलिक या शब्दाचा अर्थ काय होतो सर, मेल अँड फिमेल थॅलस आर सेपरेट. जेव्हा मेल आणि फिमेल थॅलस सेपरेट आहे बेटा, म्हणजे मेल थॅलस वेगळा येणार, फिमेल थॅलस वेगळा येणार. मेल थॅलस आपण सांगितलं बेटा त्याचं नाव आहे मेल गॅमेटोफाइट. फिमेल थॅलसचं नाव बेटा फिमेल गॅमेटोफाइट. थॅलस म्हणजे काय, त्याच्याकडे रूट स्टेम लीफ नसतील, त्याच्याकडे रूट स्टेम लीफ नसतील. मग आता मला सांगा बेटा इथं थॅलस कसं आहे बेटा, गॅमेटोफाइट आहे. कसं आहे बेटा हे, गॅमेटोफाइट आहे. मग युनिसेलर की मल्टीसेलर, अरे बाबा 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 एवढं मोठं स्ट्रक्चर तयार झालं बे, एवढं स्ट्रक्चर तयार झालं ना. आता मग सांग ना बे, एवढं मोठं स्ट्रक्चर काय युनिसेलर असतं का बे, नाही ना. काहून असं बघायला बे तू, युनिसेलर नाही ना बे, हे मल्टीसेलर असेल ना बे, असं काय करतं बे हे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मेल गॅमेटोफाइट असू दे का फिमेल गॅमेटोफाइट असू दे, हे कसं असणार बे, मल्टीसेल्युलर. पण यांच्यात का राहते का, झायलम फ्लोएम राहते का, नाही ना. म्हणून येले काय म्हणायचं, येले म्हणायचं व्हॅस्क्युलर, नॉन व्हॅस्क्युलर. काय म्हणायचं बे, येले म्हणायचं नॉन व्हॅस्क्युलर म्हणायचं. समजलं बेटा सगळ्यांना. आता मला सांगा बरं, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मला सांगा, याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असणार. काय प्रेझेंट असणार, क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असणार. म्हणजे हा फोटोसिंथेटिक का नॉन फोटोसिंथेटिक, हा फोटोसिंथेटिक असणार. काय असणार बेटा, हा फोटोसिंथेटिक. मग हा पण फोटोसिंथेटिक, हा पण फोटोसिंथेटिक, हा पण हॅप्लॉइड, हा पण हॅप्लॉइड. म्हणजे या लाईफ सायकलमध्ये पहिले कोण आला, गॅमेटोफाइट आला. म्हणजे तो काय तयार करतोय, डायरेक्ट गॅमेट तयार करतोय. ज्या प्लांट बॉडीने डायरेक्ट गॅमेट तयार केले त्याला काय म्हणायचं, गॅमेटोफाइट. अरे बोल ना यार, काय म्हणायचं त्याला, गॅमेटोफाइट म्हणायचं. जर डायरेक्ट स्पोर तयार केलं तर काय म्हणायचं, स्पोरोफाइट. अजून आलं नाही बेटा ते. आता फक्त आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला फक्त गॅमेटोफाइट बघायचं आहे. समजतंय का बे. चला इकडे लक्ष द्या. आता इथं थोडासा ट्विस्ट आपल्याला करायचा आहे. आतापर्यंत बघितलेल्या लेक्चरमध्ये आपल्याला हॅप्लॉइड हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो, तर प्लांट बॉडी जी होती, मी काय करतो बेटा निळा कलर पण वापरतो, थोडंसं लक्ष द्या.
मी इथं काय करतो हे काय काढलं बेटा मला सांगा बरं. हे जिम्मा कप काढतोय मी. काय काढतोय राजा इथं जिम्मा कप. आपण इथं जिम्मा कप काढलं. आताच्या स्ट्रक्चरला पाठ करायचं नाही. जे स्ट्रक्चर सगळ्यात पहिले जमिनीवर ग्रो झालेलं आहे म्हणजे हा मेल थॅलस आपण काढलाय. कसा असेल बेटा हा हॅप्लॉइड असेल. म्हणजे याचं रायझॉइड सुद्धा काय असेल हॅप्लॉइड. याचा जिम्मा कपकन कसा असेल हॅप्लॉइड. याचा अँथ्रेडिया कसा असेल हॅप्लॉइड. याचा अँथ्रेडिओफोर कसा आहे हॅप्लॉइड. याने तयार केलेले अँथ्रोझॉइड कसे आहेत बेटा हॅप्लॉइड. त्यांचा फ्लॅजेला सुद्धा कसा आहे बेटा हॅप्लॉइड. मग आता मला सांगा आर्चिगोनिया कसा असेल बेटा हॅप्लॉइड. आर्चिगोनिओफोर हॅप्लॉइड. फिमेल थॅलस हॅप्लॉइड. तिच्याकडचा गॅमेटोफाइट हॅप्लॉइड. तिच्याकडचा रायझॉइड हॅप्लॉइड. आर्चिगोनियम इंटरनल स्ट्रक्चर हॅप्लॉइड. त्याच्याकडचा फ्लॅश शेपचं स्ट्रक्चरच्या सेल कशा असतील हॅप्लॉइड. त्याच्याकडचा एक कसा असेल हॅप्लॉइड. अँथ्रोझॉइड कसे आहेत बेटा हॅप्लॉइड. पण 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 काय झालं फर्टिलायझेशन झालं. काय झालं फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशनचं दुसरं नाव सिनगॅमी. काय नाव दुसरं सिनगॅमी. शिवगामिनी नाही हां शिवगामिनी हां. कटप्पा ये क्या लाया ये फर्टिलायझेशन लाया. अँथ्रोझोइड आणि एक एकत्र आले. अँथ्रोझोइड आणि एक एकत्र आले. फर्टिलायझेशन झालं. काय तयार झालं झायगोट तयार झालं. काय तयार झालं झायगोट तयार झालं. झायगोट कसं डिप्लॉइड. झायगोट कसं डिप्लॉइड. झायगोट कसं डिप्लॉइड. याचा अर्थ असा झाला की आपण आतापर्यंत जे हॅप्लॉइड शिकत होतो या हॅप्लॉइडची सगळ्यांची मर्यादा संपली. म्हणजे ज्याही वेळेस आपण फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी करणार तेव्हा आपण इथं एंड करतो हॅप्लॉइड जनरेशनचा. म्हणजे सिनगॅमी होणे यालाच दुसरं म्हणतो फर्टिलायझेशन. सिन म्हणजे फ्यूज गॅमी म्हणजे गॅमेट. गॅमेटचं फ्युजन झालं फर्टिलायझेशन झालं म्हणजे टाळवाजा फर्टिलायझ झालं रे वाव फर्टिलायझेशन झालं. पण गॅमेटोफाइट स्टेज इथं संपली. अरे काय संपलं दादा गॅमेटोफाइट स्टेज संपली ना बे भो. गॅमेटोसाइट संपली. आता गॅमेटोफाइट स्टेज संपली म्हणजे काय डिप्लॉइड स्टेज सुरू झाली. काय सुरू झाली राजा इथं डिप्लॉइड स्टेज सुरू झाली. बे काय सुरू झाली बे भैताड डिप्लॉइड स्टेज सुरू झाली ना राजा. बस का भाई. पण आता ना हा झायगोट जो होता ना सर हा झायगोट कशात जातोय सर. हा झायगोट चालला मायटॉसिस मध्ये. आता मी जाणार मी येणारच नाही. आई खेळायला जाऊ का आई नाही ना. अबे चैत्या इकडे लक्ष दे ना बे. झायगोट कशात गेला मायटॉसिस मध्ये गेला. झायगोट कशात गेला मायटॉसिस मध्ये गेला. झायगोट कशात गेला यार मायटॉसिस मध्ये गेला ना. म्हणजे इथं झायगोट हा युनिसेल्युलर होता. इथं झायगोट कसा होता युनिसेल्युलर होता. झायगोट युनिसेल्युलर आहे रे भो. आता काय करायचं रे भो. बघा ना यार आता बस का भाई. आता येणार आपल्या झायगोटची मज्जा. झायगोट डिवाइड झाला. झायगोट डिवाइड झाला. झायगोट डिवाइड झाला. झायगोटने काय स्ट्रक्चर तयार केलं. झायगोटने काय स्ट्रक्चर तयार केलं. लयच भारी दिसू राहिलं बे सर हे. अहो सर झायगोट खूप छान होता ना सर. काय झालं सर इथं तयार झाला स्पोरोफाइट. काय तयार झाला स्पोरोफाइट. कोणापासून तयार झाला झायगोट पासून. कुठल्या प्रोसेस पासून तयार झाला मायटॉसिस पासून. म्हणजे काय झालं झायगोटचा डिप्लॉइडच झाला. लाल पेनने लिहा. लाल पेनने लिवलं. स्पोरोफाइट कसा असणार बे डिप्लॉइड असणार. गॅमेटोफाइट कसा असणार हॅप्लॉइड असणार. स्पोरोफाइट कसा असणार डिप्लॉइड असणार. गॅमेटोफाइट कसा असणार हॅप्लॉइड असणार. मग सर हे काय तयार झालं सर. हे बेसला जे प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं फूट.
फूट म्हणजे काय पाय, फूट म्हणजे काय पाय, पाय जमिनीवर आहे आपले जुळलेले आहे, त्याला काय नाव दिलं फूट. हा स्टॉकला म्हणायचं बेटा इथं सीटा. काय म्हणायचं बेटा सीटा. बेसला काय म्हणायचं फूट, स्टॉकला काय म्हणायचं सीटा. आणि हा काय झाला बेटा इथं कॅप्सूल. काय झाला बेटा इथं हा कॅप्सूल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की स्पोरोफाइटमध्ये किती पार्ट पडतात. ब्रायोफाइटच्या स्पोरोफाइटमध्ये अहो ऐका ना हो, ब्रायोफाइटच्या स्पोरोफाइटमध्ये पडणार 3 पार्ट. ब्रायोफाइटच्या स्पोरोफाइटमध्ये पडणार किती पार्ट 3 पार्ट. अरे पहिला काय फूट, दुसरा काय सीटा, तिसरा काय कॅप्सूल. फूट सीटा कॅप्सूल. काय बेटा फूट सीटा कॅप्सूल. अरे राजा हो काय र फूट सीटा कॅप्सूल, काय र फूट सीटा कॅप्सूल, काय बेटा फूट सीटा कॅप्सूल, काय बेटा फूट सीटा कॅप्सूल. स्पोरोफाइट मध्ये किती पार्ट 3 पार्ट. फूट सीटा कॅप्सूल. काय काय बेटा फूट सीटा कॅप्सूल. इथं जर बघितलं तर फूट सुद्धा कसं असणार बेटा हाय. फूट कसं असणार हाय डिप्लॉइड. सीटा कसं हाय डिप्लॉइड. कॅप्सूल कसं हाय डिप्लॉइड. मग इथंपर्यंत आपल्याला महत्वाचा पार्ट संपलं नाही आहे बेटा. खूप मोठी प्रोसेस आहे म्हणून आपण थांबतो आहोत. लक्षात घ्या घाई करायची नाही बेटा, हळूहळू शिकायचं. अति घाई निगेटिव्हमध्ये नाही बेटा. आपण भरपूर पॉईंट शिकलोय. उद्या स्पोरोफाइटला इथून सुरुवात करेल. मग तुम्हाला काय एवढ्या डायग्रामच्या पुढे जोडायचं आहे बेटा फक्त. बरोबर आहे की नाही बाळांनो. समजलं ना बेटा. धारी तर नक्कीच राहायचं आहे. मला सांगा समजलं की नाही समजलं बेटा तुम्हाला इथं सगळ्यांना. से येस ऑर नो यार. म्हणजे वाघाचे पंजे यांच्यासाठी दिलेली पूर्ण पद्धत परत परत बघा. काही अडलं असेल तर परत विचारा बेटा मला, मी सांगतो तुम्हाला हे. पण ब्रायोफाइटाची लाईफ सायकल संपलेली नाही. इथं जबरदस्त महत्त्वाची गोष्ट आहे. हा कॅप्सूल आहे. काय आहे कॅप्सूल आहे. लक्ष देता करा. इथं थोडीशी जागा उरली. थोडं लिहू का इथं. लिहू का लिहू का लिहू का लिहू का लिहू का इथं लिहू का इथं लिहू का इथं लिहितो बघा. इथं एवढ्या भागात लिहितो. आता प्लांट बॉडीची सेकंड स्टेज आली. स्पोरोफाइट म्हणजे प्लांट बॉडीची सेकंड स्टेज आहे. गॅमेटोफाइट म्हणजे प्लांट बॉडीची फर्स्ट स्टेज आहे ब्रायोफाइटामध्ये. मग प्लांट बॉडी कशी बेटा मला सांगा इथं. स्पोरोफाइट कशी बेटा स्पोरोफाइट. हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड आहे पण ही नॉन फोटोसिंथेटिक आहे. काय बेटा ही नॉन फोटोसिंथेटिक. ही डिपेंडंट आहे बेटा. डिपेंडंट कोणावर डिपेंडंट ऑन फिमेल गॅमेटोफाइट. कोणावर डिपेंड आहे बेटा ही फिमेल गॅमेटोफाइट. आरची कोणी दिसतं फिमेल गॅमेटोफाइट डिपेंडंट आहे बेटा. नॉन फोटोसिंथेटिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी बेटा मला सांगा ही. इथं आपण म्हणायचं बेटा नॉन फोटोसिंथेटिक लिहिलं, डिपेंडंट लिहिलं आणि ही रेसेसिव्ह आहे बेटा. लाईफ सायकलमध्ये आली आणि सगळ्यात कमी बेटा म्हणून त्याला आपण लिहिलं रेसेसिव्ह. सो आज हा हेवी कंटेंट झाला आहे. व्यवस्थित लिहायचं, गडबड करायची नाही बेटा. लक्षात ठेवा काही अडचण आला जितू दादा तुमच्यासोबत आहे बेटा. ओके जितू दादाला फोन करा. काही अडचण असली बेटा सांगा. आणि अभ्यासात पुढे जा आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं बेटा. ओके चलो ऑल द बेस्ट बेटा. फळावरचं सगळं लिहा बेटा. गुड बाय. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी गगन भरारी RCC.